नमस्कार शेतकरी मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये आपल्याला केवायसी करायची आहे कर्जमाफी मिळवण्यासाठी। परंतु मित्रांनो केवायसी करताना फॉर्मॅलिटीचं सुद्धा बरेचसे तांत्रिक अडचणी येत आहेत। मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांचं क्षेत्र असून सुद्धा फॉर्मॅलिटी जनरेट झालेली नाही आहे किंवा जनरेट अजून सुद्धा होत नाही आहे। यामध्ये जो काही प्रॉब्लेम येतोय तो तांत्रिक अडचण असल्यामुळे शेतकऱ्याची यामध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आहे। परंतु तरी शेतकऱ्यांना आता असं वाटतंय की आमचा फॉर्मॅलिटी जनरेट होत नाही आहे तर मग आमची केवायसी कशी होणार, मग केवायसी झाली नाही तर आमची कर्जमाफी होणार का। तर मित्रांनो जर तुमचा सुद्धा फॉर्मॅलिटी जनरेट होत नसेल किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला तो फॉर्मॅलिटी पाहता येत नसेल, दिसत नसेल, तर तुमच्यासाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे। मित्रांनो या सर्व अडचणींसाठी एक महत्त्वाची बैठक महसूल मंत्री असेल, कृषी मंत्री असेल यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेली आहे। मित्रांनो कोकणामधून नितीश राणे यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि याबाबत एक महत्त्वाची चर्चा बैठक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर महसूल विभागाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेले येत्या 15 दिवसांमध्ये असे जे काही सर्व शेतकरी आहेत ज्यांचे फॉर्मॅलिटी जनरेट होत नाही आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे फिजिकल डॉक्युमेंट घेतले जाणार आहेत, सर्व माहिती गोळी केली जाणार आहे आणि त्यानंतर बिना फॉर्मॅलिटीचं अशा शेतकऱ्यांना कशा प्रकारे कर्जमाफी दिली जाईल किंवा केवायसी करता येईल याबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। म्हणजेच काय तर मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांना काही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण जर फॉर्मॅलिटी जनरेट होत नसेल तर त्यामध्ये शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नसल्यामुळे ही बैठक घेण्यात आली आणि अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो अशा प्रकारचे 2,31,000च्या आसपास शेतकरी आहेत ज्यांचे फॉर्मॅलिटी जनरेट होत नाही आहे। त्यांच्याकडे क्षेत्र आहे, त्यांना फॉर्मॅलिटी बनवायचं आहे, बनवूसुद्धा शकतात, परंतु काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा फॉर्मॅलिटी जनरेट होत नाही आहे। जर तुम्हालासुद्धा अशा प्रकारचं काही एरर येत असेल फॉर्मॅलिटी रिलेटेड तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये ही माहिती द्यायची आहे किंवा जे मंडळ अधिकारी आहेत त्यांना ही माहिती द्यायची आहे, जेणेकरून तुमचे यामध्ये कुठल्या प्रकारचा रोल राहणार नाही आहे। मित्रांनो दिलेली माहिती जर आपल्याला महत्त्वपूर्ण वाटत असेल, आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटू मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।